भोजनं दानं च स्वस्तेन देहि मे बुद्धिरगत्वापन्तिलकमित्रास्तेन मात्रहस्तेन भोजनं दानं च स्वस्तेन आगद्धापन्तुमङ्गलस्य अस्तु अक्षरापन्त्वैष्णतिलकं विप्रहस्तेन मात्रहस्तेन भोजनं दानं च स्वस्तेन देहि मे मधुसूदनागन्धापन्तुमङ्गलं च अस्तु अक्षरापन्तु ठीक आहे, हो द्या समर्पयामि हो द्या स्नानं समर्पयामि स्नानं असं असं थोडं सगळेच येतील असं सर करतो सगळेच जण मनोहरं विलेपनं सुरेश्रेष्ठो चन्दनं प्रतिगृह्यताम् देशमुख कुटुंबाचं जे दुःख होतं, ज्या दिवशीपासून ह्या देशमुख कुटुंबावर दुःख झाले त्या दिवशीपासून एकनाथजी शिंदेसाहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील, शिवसेनेचे सर्व मंत्री असतील, नेते असतील, आम्ही सगळे तिन्ही जिल्हा प्रमुख आमचे सर्व पदाधिकारी मी पहिल्या दिवशीपासून देशमुख कुटुंबाबरोबर आहेत आणि प्रत्येक वेळेस अडीअडचणीला जे त्यांना गरज लागेल त्यावेळेस आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून म्हणून या ठिकाणी उभा राहिलो. म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या वतीनं देशमुख कुटुंबांना घर बांधून द्यावं अशी त्यांची इच्छा होती. आम्ही त्यानंतर देशमुख कुटुंबाची परमिशन घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्या दुःखामध्ये म्हणजे त्यांना काय बोलावं हे सुद्धा सुधरत नव्हतं. पण आपलं एक कर्तव्य आहे म्हणून एक बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेबांनी आदेश केले आम्हाला आपल्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण घर बांधून द्या म्हणून आम्ही या ठिकाणी आज भूमिपूजन ठेवलं. त्यासाठी नारायणगडचे आमचे महंत आणि त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे सर्व सहकारी शिवाजी महाराजांच्या हाताने आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील, गावातील वडीलधारी मंडळी असतील, त्यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भूमिपूजन केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.